जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनिमित्त मी पंचायत समिती गणातून उमेश सिद्धेश्वर हंटरगुळे व आमच्या ताई अश्विनीताई बाबराव खंदाडे जिल्हा परिषद गट आम्ही दोघंही इलेक्शनला उभे आहेत. त्या प्रचाराचा नारळ आज वाढवण्यात आलेला आहे आणि विजयी रॅली आज काढण्यात आलेली आहे. आम्ही सत्तेसाठी उभे नाहीत. पाकरसंगी गावचा विकास किंवा पाकरसंगी गटाचा विकास करण्यासाठी सर्वसामान्य परिवारातून प्रस्थापिताच्या विरोधात लढाई लढण्यासाठी तयार आहेत. एक सर्वसाधारण परिवारातून एक साध्या अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा आहे मी. एका प्रस्थापित एक दिग्गज शेतकऱ्याच्या विरोधात मी लढा देत आहे. त्याच्यामुळं लातूर जिल्हा परिषदेवर आमचा झेंडा फडकल, पंचायत समितीवर तर आमचा फडकलच. आणि आम्ही विकासाचं विजन घेऊन जो की शेत रस्त्याचा पॅटर्न आहे, गेली 40 वर्षे आमच्या गावच्या लोकांना, ह्या गटातल्या लोकांना ही लोक रस्त्याला अडवतात आहेत, कुठं घरं गोरगरिबाची बांधू देत नाहीत. अनेक प्रश्नाला लोकांना 40 वर्ष वेटीस ठेवून मतदानाला प्रेशर करत आहेत. ती लोकशाही आणण्यासाठी मी ह्या लोकांची दडमशाही थांबवण्यासाठी मी उभा आहे. सर्व पाकर सांगितले इकडे आमचे धनगर वस्तीचं पूर्ण, तसंच इकडं कुळी वस्तीचं शेतातलं पूर्ण प्रश्न तसंच आहे. मुस्लिम रस्त्याचं तसंच आहे. आज गंगापूरची वाट जर सर्वांनी जाऊन जर बघितलं व्हिडिओ शूटिंग करून तर पूर्ण उखरली गेलेली आहे. मतदाराला एक विनंती आहे, तुमचा लेकरू तुमच्या परिवारातलं सर्वसामान्याच्या सोबत राहणारं, 24 तास फोन चालू ठेवणार, तुमच्यात राहणारा व्यक्ती उमेश हंटरगुळे आहे. याला निवडून द्या. माझ्या गावची शाळा, माझ्या गावचं सगळं शिक्षण क्षेत्र मला सुधारायचं. मी माझ्या परिवाराचं सगळं व्यवस्थित करून आलेलं आहे. मी परिवार संपून आलेला नाही. राजकारण ही माझा बेस नाही. मला ह्या गावचं ऋण फेडायचं. इथं जन्म घेतला ह्या गावासाठी, अथवा नात कष्ट करायचे. मला एक वेळ संधी द्या, 5 वर्ष संधी देऊन बघा, मी तुमचं काय करून दाखवेन. उमेश हंटरगुळे एवढं वचन देतो. मी अश्विनी बाबू खंदाडे, जिल्हा परिषद उमेदवार, महिला उमेदवार, पाकरसंगी गटातून उभा आहे. सर्व गावांची परिस्थिती बघताच कळत आहे की रस्ते फार खराब आहेत. काही जे सुविधा असायला पाहिजेत त्या सुविधा नाही आहेत. त्यामुळं सगळ्या सुविधा हे वरून आणण्यासाठी फडणवीस साहेबांकडून आपण सर्वांनी मला मतदान देऊन विजयी करावं आणि मला आपली सेवा करण्याचा आशीर्वाद द्यावा. ही मतदारांनी डोळे उघडून बघावं की ह्या एवढ्या वर्षांमध्ये काँग्रेस सरकारने काय केले. मी काल खंडापूर मध्ये प्रचारसभेसाठी गेल्यानंतर पाहिलं की रस्ते फार खराब आहेत आणि इकडं पेठ साईडला पण गेल्यानंतर पाहिलं की खूप रस्ते असे खराब आहेत, नाली वगैरे खराब आहेत. त्याच्यामुळं ह्या सर्व गावांचा विकास करण्यासाठी मला जिल्हा परिषदसाठी सर्वांनी विजयी करावं.